जय जोहार जय आदिवासी मित्रांनो, आपण बघत आहेत भास जोहार न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा। आदिवासी युवा सेना संघटनाकडून माननीय तहसीलदार साहेब शहादा यांना निवेदन। शहादा प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजनेच्या शहादा कार्यालयातील संगणक लिपिक प्रेमसिंग गिरासे व इतर काही कर्मचाऱ्यांकडून एजंट मार्फत लाभार्थ्यांकडे पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप आदिवासी युवा सेना संघटनेने केला आहे। या संदर्भात माननीय तहसीलदार साहेब शहादा, माननीय उपविभागीय अधिकारी शहादा तसेच माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। संघटनेच्या निवेदनानुसार शहादा तालुक्यातील दलित, आदिवासी, गरीब, विधवा महिला व वृद्ध व अपंग नागरिक विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात येतात। मात्र काही लाभार्थ्यांनी कार्यालयातील संबंधित कर्मचारी व त्यांच्याशी संबंधित एजंटाकडून सही, सिक्का तसेच इतर शासकीय कामांसाठी पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार केली आहे। तसेच लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न करता त्यांची गैरसोय केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। आदिवासी युवा सेना संघटनेने म्हटलं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना जनतेची सेवा करण्यासाठी शासनाकडून नियमित वेतन दिले जाते। अशा परिस्थितीत गरीब, गरजू, आदिवासी, दलित, विधवा, वृद्ध व अपंग नागरिकांकडून कोणत्याही शासकीय कामांसाठी पैशांची मागणी करणे हे अत्यंत चुकीचे असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे। संघटनेने पुढे म्हटले आहे की भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार सर्व नागरिकांना कायदा पुढे समानतेचे अधिकार आहे। कलम 21 प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रदान करते। तसेच कलम 39 ए नुसार आर्थिक किंवा सामाजिक दुर्बलतेमुळे कोणत्याही नागरिक न्याय व हक्कांपासून वंचित राहू नये यासाठी समान न्यायाची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्याला देण्यात आले आहेत। त्यामुळे गरीब व गरजू लाभार्थ्यांकडून शासकीय कामांसाठी पैशांची मागणी होणे हे संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या तत्वांच्या विरोधात असल्याच्या संघटनेने नमूद केले आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचारी व संबंधित एजंटावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली करण्यात यावी अशी मागणी आदिवासी युवा सेना संघटनेने केली आहे। धर्मान्य कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी तसेच कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा मानसिक त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते दिलीप एस महिरे, तालुका दलित अध्यक्ष किरण ठाकरे, तालुका युवा अध्यक्ष सुनील पवार, सोशल मीडिया प्रमुख राजेश ठाकरे, कार्यकर्ता रोहित पवार, कार्यकर्ता दीपक पारवी, कार्यकर्ता विशाल नवरत, कार्यकर्ता सुनील भिल, कार्यकर्ता तसेच आदिवासी युवा सेना संघटनेचे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय, जय संविधान। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय। मित्रांनो, आज आम्ही आदिवासी युवा सेना संघटना मार्फत माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं आहे। निवेदनात असं नमूद केलं आहे की हे तहसील कार्यालय इथे काही संगणक लिपिक आहेत जे 7-8 सालपासून इथे कार्यरत आहेत, तर त्यांची बदली व्हायला पाहिजे। कारण ते आदिवासी व दलित व इतर गरजू लोकांपासून जे लाभार्थी आहेत, जे विधवा महिला व तसेच अपंग आहेत त्यांच्याकडून पैशाची मागणी करतात अशी तक्रार आमच्याकडे आली आहे। म्हणून आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं आहे की जे असे कर्मचारी आहेत त्यांची बदली व्हायला पाहिजे। आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जे येतात लाभार्थी त्यांच्याकडून पैसे पण मागतात, वरून त्यांना चांगली वागणूक देत नाही। म्हणून इथे येतात त्यांना त्यांच्यासोबत चांगलं वागणूक द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे। आम्ही यांचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब शहादा यांना दिले आहे व परत आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडम यांना सुद्धा पाठवलं आहे। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय, उन्नत जिंदाबाद।